कधी घरी लोळत जा, कधी त्या तो तारक आहे ना, तो पांडुरंग तारक, त्याच्या वावरात लोळत जा, कधी कुणी नाही बोलवलं तरी तिथं घुसत जा. म्हणतो पाडावंच लागेल, यांचं सरकार बदलावं लागेल. काय म्हणतो? यांचं सरकार बदलावं लागेल. अंतरावलीची छाल बरं का. हां, त्या अमोल भाऊनी सांगितलंय मला, तुझं कन्वर्ट झालंय तू बाईमध्ये. तू म्हणून बायकोला सोडून राहतो, कन्वर्ट झालाय तू बाईमध्ये सांगितलं. ते अंतरावलीची छिना तर काय म्हणली माहिती का? ती म्हणली देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत या राज्यात खून होत राहतील, अत्याचार होत राहतील. हिंदुस्थानी मुसलमान आहेत, जे स्वतःला हिंदुस्थानी मुसलमान समजतात बरं का. ते देशभक्त मुसलमान काय म्हणतायत की या बाईने आमच्या मुलांना बनवायला शिकवले, या बाईने आमच्या मुलांना हत्यारं चालवायला शिकवली, या बाईने आमच्या मुलांना बंदुकी चालवायला शिकवल्या, या बाईने आमच्या मुलांना दगडफेक करायला शिकवली, या बाईने आमच्या बंगालमध्ये विकास आणला नाही. हे कोण म्हणतायत? हिंदुस्थानी मुसलमान. ममताबाई तर म्हणते मी राजीनामाच देणार नाही म्हणते. ममताबाईचा तर अजिबात कारनामा आलाय ऐकायला. ती म्हणते मी राजीनामाच देणार. बांगलादेश सॉरी बांगलादेशीच म्हणावं लागेल ना त्याला, बंगालला, कारण तो बांगलादेशीच करून ठेवला होता ममताबाईने. तर बंगाल आणि तामिळनाडूमध्ये सेक्युलर लोकांना, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांना पराभव पत्करावा लागला. आता हे झालं कुठं? बांगलादेश, बंगाल आणि तमिळनाडू. आणि बुडाला आग लागली महाराष्ट्रातल्या काही लोकांना. बाई काय सांगायचं तुम्हाला, ते जर बघितलं ना, आता ते आदू बाळतो म्हणतंय ते बंगाल म्हणे भाजपला स्वीकारणारच नाही. चे आईला, आता बंगालवाल्या लोकांनी वोटिंग का बरं केलं? त्यांना का केलं असं वोटिंग? आदू बाळाला माहिती. तामिळनाडूमध्ये तेच झालं, त्या थलपतीला निवडून दिलंय. खरं हिंदू जागा झालाय. पुन्हा एकदा आवर्जून सांगावंसं वाटतंय, माझा हिंदू खऱ्या अर्थाने जागा झालाय. आणि हे जे सत्तेच्या खुर्चीसाठी हप्पापून गेलेले लोक की जे एकमेकांचा यांच्यात मरायला पण घाबरणार नाहीत, ह्यांच्यातल्याच यांच्यात विरोधी लोक, ती लोक घाबरलेली आहेत. त्यांना काहीच सुचत नाहीये, काय करावं ते कळतच नाहीये, बिलकुल डोकंच चालत नाही त्यांचं. मग आता काय? मग भाजपला स्वीकारणार नाहीत, किंवा ममताबाई तर म्हणते मी राजीनामाच देणार नाही म्हणते. ममताबाईचा तर अजिबात कारनामा आलाय ऐकायला. ती म्हणते मी राजीनामाच देणार नाही. तर अशा पद्धतीमध्ये तिकडचा विजय झालेला आहे. आणि खरं सांगायचं तर हिंदू हा स्वतंत्र झाला आहे. बंगालचा हिंदू हा स्वतंत्र झाला म्हणायला हरकत नाही आहे. बंगालच्या हिंदूंनी फार अन्याय सहन केला आहे, फार अन्याय सहन केला बिचाऱ्यांनी. त्यामुळं खरंच त्या हिंदूंसाठी फार वाईट वाटायचं. जशी BJP तिथं आले ना, तशी तिथं रोहिंग्यांची लाईन लागली आहे परत बांगलादेशमध्ये. बघा तुम्ही, बाड गोंडाळून निघालेत तिकडं. म्हणजे यांची संख्या वाढवण्यासाठी तिकडची पिल्लावळी इकडे उचलून आणली त्यांनी. बरं, जे हिंदुस्थानी मुसलमान आहेत, जे स्वतःला हिंदुस्थानी मुसलमान समजतात बरं का, ते देशभक्त मुसलमान काय म्हणतायत की या बाईने आमच्या मुलांना बॉम्ब बनवायला शिकवले, या बाईने आमच्या मुलांना हत्यारं चालवायला शिकवली, या बाईने आमच्या मुलांना बंदुकी चालवायला शिकवल्या, या बाईने आमच्या मुलांना दगडफेक करायला शिकवली, या बाईने आमच्या बंगालमध्ये विकास आणला नाही. हे कोण म्हणतायत? हिंदुस्थानी मुसलमान म्हणतायत तिथले. पण जे हिच्या विचारश्रेणीचे लोक आहेत ना, थोडेफार अगदी आपले तांडव चालू आहे त्यांचं, पण काय फरक पडणार नाही. इकडं तर काय बाई आणि ते अंतरावलीची ती तर काय म्हणली माहिती का? ती म्हणली देवेंद्र फडणवीस जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत या राज्यात खून होत राहतील, अत्याचार होत राहतील. काय झालं माहिती का? म्हणजे जसं काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं ना 70 वर्ष, काँग्रेसच्या सरकारमध्ये एकही खून झालेला नाही, एकही दरोडा झालेला नाही. तुम्हाला सांगते, काँग्रेसच्या सरकारमध्ये एकही आतंकी हमला झालेला नाही. बघा, नाही, आतंकी हमला नाही म्हणता येणार आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये एकही हिंदू सुरक्षित नव्हता. काँग्रेसच्या सरकारमध्ये सगळं काही अगदी उघड्या डोळ्यांनी बघितलंय सगळ्यांनीच. आणि भाजपचं सरकार आलं ना, तेव्हापासून असं झालंय, अरे तू आहे ना, तू म्हणतो पाडावंच लागेल, यांचं सरकार बदलावं लागेल. काय म्हणतो? यांचं सरकार बदलावं लागेल.
अंतराल बरं का. हां, त्या अमोल भाऊनी सांगितलंय मला, तुझं कन्वर्ट झालंय तू बाईमध्ये. तू म्हणून बायकोला सोडून राहतो, कन्वर्ट झालाय तू बाईमध्ये सांगितलंय त्यांनी. ह्याला माणसंच लागतात म्हणे आता, ह्याला बाईची गरज नाहीये. बरं का अंतरावलीची छनाल, तर तू मस्ताजोगची निवडणूक हारली अरे तुझ्यामुळं, कळलं का. ते धनंजय देशमुख तुझ्या नादाला लागलं आणि पडलं. धनंजय देशमुख जर तुझ्या नादाला लागत नव्हतं ना, गाव त्याला निवडून देत होतं, कळलं का. तुला अंतरावालीची त्या मस्ताजोगची तेवढी निवडणूक तू निवडून देऊ शकला नाही, त्याच्यामुळे तू गप्प पड आपला तिथं. हां, कधी घरी लोळत जा, कधी त्या तो तारक आहे ना, तो पांडुरंग तारक, त्याच्या वावरात लोळत जा, कधी कुणी नाही बोलवलं तरी तिथं घुसत जा, कधी आपलं सप्त्यात जाऊन नाही का जातीवाद करत जा. सप्ताह कशाला असतो सप्ताह, तू सप्त्यात जाऊन जातीवाद करतो. अरे जातीवादी किड्या शेणातल्या, इतका नीच आहे तू. तुझं सगळं संपलेलं आहे आता, कळलं का. आणि अमोल भाऊंनी तुझं सगळं बाहेर काढलेलं आहे. ते विदुर दादा, ते अमोल भाऊ, हे दोन लोक जे आहेत ना, हे गपच बसत नाही आता. ह्याचं चालूच आहे तुझं सगळं लोकांच्या निदर्शनात आणणं. त्याच्यामुळे तू उघडा पडलेला आहे, तो झालेला आहे. तू शांत बस. आणि लोकांच्या लक्षात आलेला आहे हा काही करू शकत नाही. तुला वाटत असेल की यांच्या संतोष देशमुखच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर तू मोर्चे काढले, तर नाही, लोकांनी काढले, तू नाही. तू ते श्रेय स्वतःला लादून घ्यायचा प्रयत्न करतो की मी आदेश दिले म्हणून मोर्चे निघले. अजिबात नाही. लोक समंजस आहे. जी घटना घडली होती ती निंदनीय होती, ती घटना निषेधार्थ होती, त्याचा कुणीच कधीच त्या घटनेला कुणी समर्थन करणार नाही. परंतु तू काय केलं, त्याचा बाऊ केला, त्याचं भांडवल केलं. अरे संतोष देशमुखांच्या शोकसभेमध्ये तुम्ही शेरोशायरी करत होते, ते हास्य जत्रा निर्माण केली तुम्ही, तो धस लाजा सोडलेले लोक तुम्ही. त्याचं पण तुम्ही भांडवल केलं तुमच्या राजकारणासाठी, तू तुझी पोळी भाजून घेण्यासाठी. त्यामुळे तुम्ही लोक कितीही नाचा, तुला सांगते भाजप सरकार येणारे 40 वर्ष तरी अजून हटत नसतं. त्यामुळे तू काय आहे ना, तोपर्यंत तुझ्या पिऊन किडण्या फेल झालेल्या आहेत. आता तू एखादं आहे ना भगवं घाल आणि आपलं डोंगराने कुठंतरी बाबा हो तू. ह्याच्यामुळे तुझ्याकडे पर्यायच नाही आता काय, बरं का रे. अंतरावालीची छना, तर तू ते नको नादी लागू. आणि राहिलं फडणवीस साहेबांना पाडण्याचं स्वप्न, कुठं नादी लागते. अरे मास्टर माइंड आहे ते येड्या, त्याची कुठं नादी लागते. त्याचं नाद नाही का. भले तो पवार झोपवलाय त्या फडणवीसने. येडा आहे का तू. ते पवार आहे ना, पवार संपवलंय त्याला. मास्टर माइंड म्हणायची. पवार म्हणजे राजकारणातला मास्टर माइंड म्हणायचे लोक. तो झोपवलाय तो पवार, येड्या. कुठं नादी लागलाय फडणवीसच्या. नादी नाही लागायचं. येडा माणूस आहे तो रे आमच्या विदर्भातले लोक जसे असतात अरे, नादच करायचं नाही त्यांचा. आमच्या विदर्भातली लोक लय सायकू, अजिबात नाद करायचं नाही आमच्या विदर्भातल्या लोकांचा. यांनी चालतात आणि बरोबर गेम करतात, आयुष्यातून उठवतात, आयुष्यातून तुला सांगते. त्यामुळे तू तर नादीच लागू नको. अरे ते फडणवीस बंद कर तुझं, बंद कर तुझं ते तुंतुन बंद कर आपलं, आणि शांत बस. आपलं जे कमावलंय ना ते सुखाने खा, पोराबाळाचे लग्न कर, आपले बंगला बांध, आणखी हायवा घे, आणखी वाळूची तस्करी कर, सरकारची रॉयल्टी बुडव, नाही का. फुकटच्या फाकत वाळू चोर तू. अरे वाळू चोर, वाळूचा दरोडाखोर आहे तू. त्या नदीतमध्ये ना, तिथं तू वाळू ठेवली नाही अरे, कळलं का तुला. तू फार उद्ध्वस्त करून ठेवले तिथले आजूबाजूचे गावं, ते वाळू उपसून. सरकारचा तू किती महसूल बुडवतो ना, जरा लाज धर काहीतरी. तुझ्या वाळूच्या गाड्या ह्या रात्रीच्याच का चालतात तरी, दिवसा का नाही चालत. तुला माहिती आहे का अंतरावलीची, तुला कायदे माहिती आहेत ना, तुला पण माहिती आहे कायदे. वाळूची गाडी, मातीची गाडी, खडी क्रशरची गाडी, मुरमाच्या गाड्या रात्री चालू शकत नाही. दिवस उगवल्यानंतर नाही, दिवस मळवायच्या आत, बरं का. तेवढ्याच वेळात, दिवस जोपर्यंत सूर्य आहे तोचपर्यंत त्या गाड्यांचं रॉयल्टी स्कॅन होती. सूर्य माळवल्यानंतर गाड्यांची रॉयल्टी स्कॅन होत नाही. म्हणजेच काय, तर रात्रीच्या गाड्या चालत नाही. तुझ्या वाळूच्या गाड्या रात्रीच्याच चालतात अरे चोरा. त्यामुळे त्यावर बोल जरा. अरे ते फडणवीस लय चांगले रे, भाजप सरकार लय चांगले त्या वाकड्याच्या काळात मध्ये, बरं का.